तर आपण ही दृश्य पाहू शकतोय। यावेळेस शिर्डी अधिवेशनाला छगन भुजबळ हे उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं जात असतानाच आता अजित पवार यांची दृश्य सध्या समोर येत आहे। खरं तर राष्ट्रवादीच्या शिर्डी अधिवेशनाला आज अजित पवार सुद्धा उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्यासोबत छगन भुजबळ सुद्धा उपस्थित राहणार आहे। साधारणतः आपण पाहतो जेव्हापासून मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि छगन भुजबळ यांना मंत्रिपद देण्यात आलं नाही तेव्हापासून छगन भुजबळ हे नाराज असल्याचं सांगितलं जात होतं आणि त्या संदर्भातले काही स्टेटमेंट काही प्रतिक्रिया छगन भुजबळ यांच्याकडून देखील समोर आलेल्या होत्या। मात्र या नाराजी नाट्यानंतर आज छगन भुजबळ या अधिवेशनाला उपस्थित राहणार असल्याचं कळतंय। त्यामुळे आता छगन भुजबळ यांची नाराजी अजितदादांनी दूर केली आहे का हा सवाल या ठिकाणी उपस्थित केला जातोय। एकंदरीत आपण जर पाहिलं तर या संदर्भात आता आज शिर्डीतल्या अधिवेशनामध्ये नेमकं काय घडतं हेही बघणं महत्त्वाचं असणार आहे। आणि यानंतरची बातमी बघूयात। सैफ अली खान संदर्भातली अभिनेत्या सैफ अली खान याच्यावरती हल्ला करणाऱ्या हल्लेखोराचं आणखी एक सीसीटीव्ही समोर आलंय। साम टीव्हीच्या हाती हे सीसीटीव्ही लावलंय आणि या हल्ल्यानंतर वांद्रे रेल्वे स्थानकाकडे जाताना हल्लेखोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतंय। एकंदरीत हाताची घडी घातलेल्या अवस्थेत हा हल्लेखोर मान खाली घालून आपली ओळख लपवताना दिसतोय। वांद्रे रेल्वे स्थानकाकडे जाताना हा हल्लेखोर दिसतोय। सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हा हल्लेखोर कैद झालाय। रस्त्यावरून चालताना देखील आपला चेहरा सीसीटीव्ही मध्ये येणार नाही, कुठे कैद होणार नाही याची आरोपी काळजी घेताना दिसतोय। मात्र फास्टॅग लिहिलेल्या बॅगमुळे आरोपीचं बिंग फुटलंय। सकाळी 7:06 हा आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। तर सैफ अली खानवर हल्ला करून 2:30 वाजता आरोपी पळाला। 5 तास हा आरोपी वांद्र्यात होता, तरी सुद्धा या आरोपीला पकडण्यात पोलीस अपयशी ठरले। 5 तास वांद्रे या परिसरामध्येच असलेला हा आरोपी सकाळी पुन्हा एकदा वांद्रे स्थानकाच्या दिशेने जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद होतो। मात्र तब्बल 5 तासांचा कालावधी उलटतो तरी सुद्धा पोलीस या आरोपीला पकडू शकत नाही। त्यामुळे आता पोलिसांच्या भूमिकेवरती त्यांच्या कारवाईवरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे। आणि यानंतर पुढे इतरही काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट जाणून घेऊयात वेगवान स्वरूपात टॉप 50 मध्ये। टोरेस प्रकरणी अखेर हवाला ऑपरेटर अल्पेश खाराला अटक करण्यात आलेली आहे। कोट्यवधी रुपये हवाला मार्गे परदेशी पाठवल्याचा त्याच्यावर आरोप आहे। हवाला ऑपरेटर अल्पेश खारा तपासात सहकार्य करत नाही असा आर्थिक गुन्हे शाखेचा आरोप आहे। एसटी महामंडळ दरवर्षी स्वमालकीच्या 5000 साध्या लालपरी बसेस खरेदी करणार आहे। यासाठी महामंडळ अंतर्गत पंचवार्षिक नियोजन करण्यात येणार आहे। हा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतलाय। तर महामंडळामध्ये यापुढे कुठल्याही पद्धतीने भाडेतत्वावरती बसेस न घेण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय। मुंबईमधल्या प्रदूषणामध्ये आता मोठी भर पडली असल्याचं पाहायला मिळत आहे। उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार मुंबईमधल्या बेकऱ्यांना आता सीएनजी वापर सुरू करण्यासाठी 6 महिन्यांची मुदत पालिकेकडून देण्यात आली आहे। 365 बेकऱ्यांना नोटीस देखील देण्यात आलेली आहे आणि तसं न केल्यास त्यांचे परवाने सुद्धा रद्द केले जातील। विद्यार्थी मारहाण प्रकरणातील आरोपी क्षितिज कांबळेला पोलिसांनी ताब्यात घेतलं। नांदेडच्या श्रीनगरमध्ये एका विद्यार्थ्याला चोरीच्या कारणावरून पोलीस आणि त्याच्या 2 मित्रांनी तोंडात रुमाल करून मारहाण केलेली आहे। मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचारी आकाश सावंतला निलंबित सुद्धा करण्यात आलेलं आहे। MIDC मधील जळगावच्या एका कंपनीमध्ये परप्रांतीय व्यवस्थापकाला मनसे शहर अध्यक्ष विनोद शिंदे यांनी कानशिलात लगावली असल्याचं पाहायला मिळत आहे। हा परप्रांतीय मॅनेजर मराठी कामगारांवर अन्याय करत होता असा आरोप आहे। मॅनेजरने जाणून बुजून मराठी तरुणांचा पगार 2 महिन्यांपासून रोखून धरला, त्यामुळे मनसे आक्रमक झाली। पत्नी दारू पिते म्हणून घटस्फोट देता येणार नाही असं अलाहाबाद उच्च न्यायालयानं म्हटलंय। पत्नीची दारू पिण्याची सवय ही पतीविरुद्ध क्रूरता नाही असं न्यायालयानं म्हटलंय। जोपर्यंत नशेत पत्नीकडून पतीसोबत अभद्र किंवा अनुचित प्रकार घडत नाही तोपर्यंत ही क्रूरता ठरत नाही असं न्यायालयाचं मत आहे। सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्याचा कुठलाच प्रस्ताव नाही असं सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालकांनी स्पष्ट केलं। सामान्यांच्या आवाक्याबाहेरील या घरांच्या किमती कमी करण्याचं आश्वासन माजी सिडको अध्यक्ष संजय शिरसाट यांनी दिलं। मात्र प्रत्यक्षात घरांच्या किमती कमी होणार नाही असं कळतंय।
नॅशनल टेस्ट एजन्सीने नीट परीक्षेबाबत महत्त्वाचा एक निर्णय घेतला। नीट परीक्षेला आता पेपर पेनच्या आधारे ही परीक्षा घेतली जाणार आहे आणि याबाबत केंद्रीय आरोग्य आणि शिक्षण खात्यांसोबत चर्चा केल्यानंतर ही घोषणा करण्यात आलेली आहे। कोल्हापूरमध्ये आरोग्य विभाग अधिक सक्षम करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून मनुष्यबळ वाढवण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे। राजश्री शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये चतुर्थ श्रेणी वर्गातील 96 पदांवरती भरती होणार आहे। गेल्या 20 वर्षात पहिल्यांदा शासकीय सेवेतील कायमस्वरूपी पदांची भरती केली जाते आहे। छोट्या पडद्यावरील कलाकार अमन जयस्वाल याचा ट्रकच्या धडकेत मृत्यू झाला। दुपारच्या सुमारास ऑडिशनसाठी जात असताना अमन चालवत असलेल्या दुचाकीला ट्रकने धडक दिलेली आहे आणि यामध्ये आरोपी ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून अमनचा मृत्यू झालाय। राष्ट्रपती भवन या ठिकाणी मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार विजेत्यांना भारताच्या राष्ट्रपतींकडून पुरस्कार प्रदान करण्यात आला। पॅरिस ऑलिम्पिक पदक विजेती नेमबाज मनू भाकर, जागतिक बुद्धिबळ स्पर्धेतील विजेता डी गुकेश, हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि पॅराऑलिम्पिक खेळाडू प्रवीण कुमार यांना यावेळेस खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। टेस्ट ॲटलास या संस्थेने जगभरातील सर्वात वाईट खाद्यपदार्थांची यादी प्रसिद्ध केली। यामध्ये भारतातील मिस्सी रोटीचा समावेश करण्यात आलेला आहे। खरं तर उत्तर भारतामध्ये आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या मिस्सी रोटीचा यामध्ये समावेश केल्यानं अनेकांनी या अहवालावरती टीका केली आहे। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा भारत मोबिलिटी एक्स्पो आयोजित केला जातोय आणि इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोमध्ये यावेळेस 100हून अधिक नवीन वाहनं सुद्धा लॉन्च होणार आहेत। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या एक्स्पोचा दौरा सुद्धा केलेला आहे। एलॉन मस्क यांच्या स्पेस एक्सच्या स्टारशिप रॉकेटचा गुरुवारी 7व्या चाचणी उड्डाणादरम्यान स्फोट झालाय आणि ते जमिनीवरती कोसळलंय। एलॉन मस्क यांनी स्वतः याचा व्हिडिओ शेअर केलाय आणि आपली प्रतिक्रिया दिली आहे। टेक्सास या ठिकाणी बोका चिका या प्रक्षेपण केंद्रावरून या रॉकेटने उड्डाण केलेलं होतं। रशिया युक्रेन या युद्धामध्ये आतापर्यंत 12 भारतीयांचा मृत्यू झाला आणि 16 जण बेपत्ता असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयानं दिली। अजूनही 18 भारतीय रशियामध्ये असल्याची माहिती आहे। परराष्ट्र मंत्रालयानं या भारतीयांच्या सुटकेची मागणी केली आहे। इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या कार्यालयानं मोठी घोषणा केली। इस्रायल हमासमधील युद्धविराम करारावरती पंतप्रधानांच्या कार्यालयाकडून शिक्कामोर्तब सुद्धा करण्यात आलेला आहे। अधिकाराचा गैरवापर आणि अल कादिर युनिव्हर्सिटी प्रोजेक्ट ट्रस्टसोबत संबंधित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना 14 वर्षांचा तुरुंगवास ठोठावला, तर त्यांच्या पत्नी बुशरा बीबी यांना देखील 7 वर्षांची शिक्षा सुनावली। कोर्टाने त्यांना $3,500 दंड देखील ठोठावला। आणि यानंतर बातमी थेट शिर्डीमधून आहे। मात्र अजित पवार यांनी शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेतलंय। यावेळेस त्यांच्यासोबत सुनेत्रा पवार सुद्धा उपस्थित राहिल्या। आजपासून 2 दिवस शिर्डीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचं अधिवेशन होतंय आणि त्यासाठी अजित पवार हे शिर्डीमध्ये दाखल झालेले आहेत। अधिवेशनाला सुरुवात होण्याआधी त्यांनी साईबाबांचं दर्शन घेतलं असल्याचं सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतं। यावेळेस त्यांच्यासोबत सुनेत्रा पवार सुद्धा उपस्थित असल्याचं बघायला मिळतंय। अजितदादांनी साईबाबांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर ते आता त्या ठिकाणाला निघाले असल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। आज खरं तर शिर्डीमध्ये अधिवेशनाला राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला सुरुवात होते। या अधिवेशनामध्ये छगन भुजबळ सुद्धा उपस्थित राहणार आहेत। मात्र तत्पूर्वी अजित पवार यांनी आता साईबाबांचं दर्शन घेतलं आणि त्या दरम्यानची ही आपण दृश्य थेट शिर्डीतली दृश्य आपण पाहू शकतोय। सुनेत्रा पवार सुद्धा अजित पवार यांच्यासोबत उपस्थित आहेत। काय संतांची नवल करणी मग ती दोघे जोडून पाणी करती विनवणी ती परिसा। यासोबतच इतर काही राज्यभरातल्या मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्सही आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत। त्यामुळे पुढे पाहूया 36 जिल्हे 36 रिपोर्टर्स। पुण्यात 100 दिवसांमध्ये 323 गावं कचरामुक्त होणार आहे, तर जिल्ह्यातील तब्बल 323 गावांमध्ये घनकचरा प्रकल्प राबवण्यात येणार असल्याचं कळतंय। 3 कोटी रुपये खर्च करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 100 दिवस कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यामध्ये घनकचरा प्रकल्प हा राबवला जाणार आहे। मीरा भाईंदरमधील काश्मीरा परिसरामध्ये ट्रकचा डिझेल टँक फुटल्याची घटना घडली। रस्त्यावर डिझेल पडल्यानं प्रचंड वाहतूक कोंडी झाली। यावेळेस अग्निशमन विभागाकडून पाण्याचा फवारा करण्यात आलेला आहे। मात्र रेती न मारल्यानं रस्त्यावर 4 ते 5 दुचाकीस्वार पडल्यात।
दरोड्याच्या गुन्ह्यामध्ये खोट्या पद्धतीने अडकवल्याप्रकरणी माजी नगरसेवक शिवाजी चुंबळे यांच्या मुलासह तिघांविरोधात नाशिकच्या देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेला आहे. राजकीय वादातून हे पाऊल उचलण्यात आलं अशी माहिती सध्या मिळते आहे. बीडच्या केज तालुक्यातील विडा या ठिकाणी एका शाळेतील मध्यान्ह भोजनातून 34 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. या विद्यार्थ्यांवर गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. मध्यान्ह भोजनाची खिचडी खाल्ल्यानंतर मळमळ, उलटी, डोकेदुखी असा त्रास या विद्यार्थ्यांना जाणवू लागला. अहमदनगरच्या पारनेरमध्ये वावरणारा नरभक्षक बिबट्या अखेर जेरबंद झालाय. खडकवाडी परिसरातील बिबट्याच्या हल्ल्यामध्ये महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालाय. या घटनेनंतर वन विभागाने बिबट्या पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू केली. 3 तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्या वन विभागाच्या जाळ्यात फसलाय. पुण्यात नायलॉन मांजाच्या जाळ्यातून घारीचा जीव वाचवण्यात आलेला आहे. एका तरुणानं घारीला मांजातून वाचवलेला आहे. संक्रांतीच्या दिवशी शहरात मोठ्या प्रमाणात पक्षी आणि नागरिक मांजामुळे जखमी झाले. संभाजीनगरमधल्या मालुंजा गावातील झाडावर बिबट्या चढला. नागरिकांनी त्याला बघण्यासाठी गर्दी केली. बिबट्यांचा वावर गेल्या काही दिवसांपासून आहे आणि त्यामुळे लोकांमध्ये भीती दिसते. बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी नागरिकांनी वन विभागाला केलेली आहे. अहिलानगरच्या पारनेर जिल्ह्यामध्ये 9 वर्षीय मुलीवरती बिबट्याने भयंकर हल्ला केलेला आहे, ज्यामध्ये या मुलीचा जागीच मृत्यू झाला. रक्तबंबाळ झालेल्या या मुलीवरती उपचार करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी आता नागरिक करताना दिसत आहे. मुंबईच्या ओशिवरा डेपोमध्ये एका सीएनजी बसला आग लागली. बस दुरुस्ती करताना बसने अचानक पेट घेतला. आगीमध्ये बसचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. अग्निशमन दलाकडून ही आग विझवण्यात मात्र यश आलं. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर पुण्याकडे येणाऱ्या खासगी बसला अचानक आग लागली असल्याचं पाहायला मिळत आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता आहे. या घटनेत कोणती दुखापत अथवा जीवितहानी झालेली नाही, मात्र बस पूर्णतः जळून खाक झाली आहे. भंडाऱ्यातील तुमसर बस स्थानकाजवळ एका भरधाव ट्रकने महिलेला चिरडला. हा अपघात इतका भीषण होता की जागीच महिलेचा मृत्यू झाला. या परिसरातून मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक करणारी वाहनं भरधाव वेगाने ये जा करतात, मात्र प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आहे. दोडामार्ग तिलारी राज्य मार्गावरती कुडासे तिठात भीषण अपघात झालाय. खडी वाहतूक करणाऱ्या डंपरच्या मागच्या चाकाखाली आल्यानं दुचाकीस्वार गंभीररित्या जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय. जिल्ह्यात महारेशीम अभियान सुरू झालंय. रेशीम संचालनालयाद्वारे जिल्ह्यातील रेशीम उद्योग वाढीसाठी रेशीम विभागास 200 एकर, कृषी विभागास 300 एकर आणि जिल्हा परिषदेस 200 एकर असे मिळून एकूण 700 एकरचा लक्ष्याङ्क देण्यात आलेला आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामातील कर्ज वाटप सुरू झालंय. 3 महिने उलटले आणि या 3 महिन्यांमध्ये जिल्ह्यातील बँकांनी अवघे 21% पीक कर्जांचं वितरण केलं. उर्वरित 3 महिन्यांमध्ये बँका किती उद्दिष्ट गाठणार हे पाहणं देखील तितकंच औत्सुक्याचं असणार आहे. पनवेल तालुक्यात आंब्यासाठी वातावरण पोषक आहे आणि त्यामुळे उत्पादन चांगलं होण्याची आशा शेतकऱ्यांना आहे. तालुक्यात जवळपास 560 हेक्टरवरती आंब्याची लागवड करण्यात आलेली आहे आणि त्यापैकी जवळपास 250 हेक्टर झाडांना मोहोर सुद्धा लागलाय. पालेभाज्यांच्या उत्पादनात मोठी घट झाली असल्याचं बघायला मिळत आहे. किमती कोसळलेल्या आहेत, मागणी कमी आहे, त्यामुळे पालेभाज्यांचे दर घसरले. परिणामी माल शिल्लक राहतोय. भाज्या कचऱ्यात फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर येते. थंडी कमी होईल तशी शेवग्याच्या शेंगा देखील स्वस्त होत आहेत. दौंड तालुक्यामध्ये बाजरीची आवक घटलेली आहे आणि बाजारभावात प्रति क्विंटल 50 रुपयांची वाढ झाली. बाजरीची 242 क्विंटल आवक झालेली आहे आणि त्यास किमान 2300 तर कमाल 3150 रुपये क्विंटल असा बाजारभाव मिळाला आहे. प्रतिकूल हवामान आणि झाडांवरती बुरशी आणि कीड रोगांचा प्रादुर्भाव यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह तळ कोकणातील स्थानिक बाजारपेठेत नारळाच्या किमती गगनाला भिडल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या एका मोठ्या नारळाची किंमत 50 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. बारामतीमध्ये सुरू असलेल्या कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांना 30 प्रकारच्या देशी वाणाचे टोमॅटो बघायला मिळत आहे. यामध्ये काळा टोमॅटो, लाल टोमॅटो, ऑरेंज टोमॅटो आणि पिवळा टोमॅटो, सफरचंद रंगाचा टोमॅटो अशा अनेक प्रकारचे टोमॅटो दिसत आहे आणि त्याचे देशी वाण सुद्धा बघायला मिळत आहे. 30 प्रकार समजून घ्यायला आम्हाला वेळ लागला. चेरीचे घेतले की
बारामतीमध्ये कृषी प्रात्यक्षिक प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांना 2 फुटाचे चवळी शेंगांचे पीक बघायला मिळाले, तर देसी वाणाचे चवळीचे पीक शेतकऱ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. बारामतीमध्ये 16 जानेवारी ते 20 जानेवारी दरम्यान कृषी प्रदर्शन सुरू आहे. केंद्र सरकारने देशातील 63 सहकारी साखर कारखान्यांना ऑफ सीझनमध्ये मक्यापासून इथेनॉल बनवण्याची परवानगी दिली. पुण्यात नॅशनल शुगर फेडरेशन आणि केंद्रीय सहकार सचिवांची पुणे साखर आयुक्तालयामध्ये बैठक झाली. या प्रस्तावाला मान्यता दिल्याचं साखर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलं. पंढरपूरच्या चिंचणी या ठिकाणी कृषी ग्रामीण पर्यटन केंद्र आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. वर्षभरात सुमारे 25,000हून अधिक पर्यटकांनी चिंचणीला भेट दिली आहे. गेल्या 3 वर्षांमध्ये कृषी पर्यटनातून 1 कोटींची आर्थिक उलाढाल झाली आहे. आणि यानंतर सैफ अली खान संदर्भातली एक मोठी बातमी आहे. चाकू हल्ला सैफ अली खानवर झाला आणि हल्ला झाल्यानंतर सैफला रिक्षामधून लीलावती रुग्णालयामध्ये नेण्यात आलं. सैफसाठी देवदूत ठरलेला याच रिक्षावाला साम टीव्हीवरती आपण पाहतोय, कारण या रिक्षावाल्यापर्यंत साम टीव्ही आता पोहोचलाय. भजन सिंह असं या रिक्षावाल्याचं नाव आहे. रिक्षामधून नेताना सैफ रक्तबंबाळ अवस्थेत होता असं भजन सिंहने सांगितलंय. आपण सैफ आहोत हे स्वतः सैफने सांगितल्याची माहिती या रिक्षावाल्यानं दिलेली आहे. एक मिनट जब बैठ किया कि मैं सैफ अली खान हूँ, स्टाफ को बुलाओ फटाक से मेरा सर्जरी कराओ, जो डॉक्टरी कराओ. हाँ, तब मुझे पता चला कि ये सैफ अली खान है. हाँ, रिक्शा में अंदर कौन था? उनका लड़का तैमूर था? हाँ, छोटा बच्चा था कोई साथ में, एक और था उनके साथ में कोई, बस. हाँ. आमतौर पर आप रात में रिक्शा चलाते थे, पैसा ज्यादा मिलता है रात में, आपने क्या सैफ अली खान से पैसा लिया था? क्या कहेंगे? नहीं, ऐसा कुछ नहीं सर. मैं कोई ऐसा कुछ जानता भी नहीं कि ये सैफ अली खान है. और मैं तो जैसे रोड पे चल रहा हूँ और मुझे क्या मालूम कि ये सैफ अली खान है या कोई आम आदमी है. ऐसा चार्ज क्यों नहीं किया उनको? चार्ज क्या, अभी उनसे क्या मांगता जब वो खुद ही बता रहे कि मैं सैफ अली खान हूँ, बट क्या है. हाँ, वो ऐसा हाथ हिला दिए तो बस मैंने हो गया, मैंने चलो ठीक है, मैंने बस ठीक, इनको जब जे ठीक हो गए तो बहुत ठीक हो गए. हाँ. भगत सिंग यांनी रिक्षामधून सैफ अली खान यांना हॉस्पिटलमध्ये नेलं होतं. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळेला रिक्षा चालवत असताना देखील एक रुग्ण त्यांच्या रिक्षामध्ये बसला होता, जो जखमी होता. रिक्षावाल्याला याची देखील कल्पना नव्हती की आपल्या रिक्षामध्ये सैफ अली खान बसलेले आहेत. अगदी उतरताना सैफ अली खान यांनी त्यांना सांगितलं की मी सैफ अली खान आहे, आणि त्याच्यानंतर त्यांनी कोणतंही भाडं जे होतं ते त्यांना आकारलेलं नाही. आपण बघतोय की याच रिक्षामधून सैफ अली खान यांना लीलावती रुग्णालयात नेण्यात आलं. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कानडेसह सचिन गाड, साम टीव्ही, मुंबई. तर यावेळेस आपण बघितलं ज्या रिक्षावाल्याने सैफ अली खानला लीलावती रुग्णालयापर्यंत पोहोचवलं, तो रिक्षावाला अर्थातच सैफ अली खानसाठीचा देवदूत आपण सध्या साम टीव्हीवर बघितलेला आहे. यानंतर इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी. रायगडच्या कर्जतमधील सत्कार समारंभामध्ये आमदार महेंद्र थोरवे यांनी खासदार सुनील तटकरे यांना नाव न घेता टोला लगावला. झालं गेलं गंगेला मिळालं, कोळसा उगळला तर काळाचं, असं म्हणत थोरवे यांनी तटकरेंना थेट लक्ष केलं. आदर्श पतसंस्थेचे ठेवीदार सकाळपासून संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले. आदर्श पतसंस्थेमध्ये अडकलेले पैसे मिळाले या मागणीसाठी वर्षभरापासून माजी खासदार इम्तियाज जलील हे आंदोलन करताय. आजही जलील या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी आता शरद पवार गटाला सोडचिठ्ठी दिली. चव्हाण उद्या शिर्डीच्या अधिवेशनामध्ये अजित पवार गटात प्रवेश करणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी ते अजित पवार गटातच होते, मात्र निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केलाय. नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कॉम्प्लेक्स 2025 या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. सेंट उर्सुला शाळेच्या मैदानावरती या प्रदर्शनाचं आयोजन झालं. फडणवीसांनी कॉम्प्लेक्स 2025च्या आयोजकांचं अभिनंदन सुद्धा केलं. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या 20 ते 24 जानेवारी या कालावधीमध्ये दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सहभागी होतील. यासाठी 19 तारखेला पहाटे ते मुंबईहून रवाना होतील. महाराष्ट्रात परकीय गुंतवणूक आणण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा असेल. उल्हासनगर नगरपालिका आयुक्तपदी IAS मनीषा आव्हाळे यांची आता नियुक्ती झालेली आहे. तर महापालिकेच्या स्थापनेपासून प्रथमच महिला अधिकाऱ्याची आयुक्तपदावरती नियुक्ती झाली. 2018 मध्ये आव्हाळे या देशात 33व्या क्रमांकानं UPSC परीक्षा उत्तीर्ण झालेल्या होत्या. आणि यानंतरची बातमी आपल्याला बघायची आहे थेट नाशिकमधून.
राज्य सरकारकडून नाशिकच्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी सुरू झाली आहे. 2026च्या डिसेंबर ते 2027च्या जानेवारी महिन्यामध्ये हा सिंहस्थ कुंभमेळा असेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्रालयामध्ये या संदर्भात आढावा बैठक घेतली आहे. कुंभमेळ्यातली वाहतूक व्यवस्था, गर्दीचं नियोजन, साधुग्राम, नदी आणि उपनद्यांचं शुद्धीकरण, पायाभूत सुविधा या संदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या धार्मिक कॉरिडॉरची निर्मिती करून नाशिकला धार्मिक हब देखील बनवलं जाणार आहे. एकंदरीत आपण जर बघितलं तर काशीच्या धर्तीवरती नाशिकमध्ये आता गोदा आरती सुद्धा सुरू झालेली आहे आणि आता आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती उपाययोजना करण्यास सुद्धा प्रशासनानं सुरुवात केली आहे. काय सूचना या संदर्भात देण्यात आल्या बघूयात. साधुग्रामसाठी जमीन संपादित करावी अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. भाविकांसाठी 10 हेलिपॅड सुद्धा तयार करण्याच्या सूचना आहेत. इगतपुरी त्र्यंबकेश्वर रस्ता 4 पदरी करावा. नाशिक रोड या ठिकाणी येणारे सर्व रस्ते अद्ययावत करावे. प्रयागराजच्या धर्तीवर सुरक्षा आणि उपाययोजना राबवाव्या. तर 2027 मध्ये नाशिकमध्ये जो कुंभमेळा होणार आहे त्याची तयारी आतापासूनच सुरू झाली असल्याचं कळतंय. यानंतरची बातमी थेट बुलढाण्यातून. बुलढाण्यातल्या शेगाव तालुक्यामध्ये गेल्या तब्बल 20 दिवसांपासून टक्कल व्हायरसने थैमान घातलेलं आहे. केस गळतीमुळे अनेक गावकरी सध्या चिंतेत असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र अजूनही केस गळतीचं नेमकं कारण शोधण्यात आरोग्य मंत्र्यांना किंवा आरोग्य संस्थांना यश आलेलं नाहीये. राष्ट्रीय पातळीवरच्या संस्थांना सुद्धा केस गळतीचे नेमके कारण सापडत नसेल तर आंतरराष्ट्रीय आरोग्य संस्था म्हणजे WHO ला या प्रकरणामध्ये पाचारण करण्याची मागणी यावेळेस ठाकरे गटानं केली असल्याचं बघायला मिळतंय. माझं असं मत आहे की हे जर आपल्या देशातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून, मग त्यामध्ये एम्स असेल, चेन्नईची टीम असेल, ICMR असेल, आवरत नसेल तर WHO त्यांनी मदत घ्यावी व जगातील जे नामवंत डॉक्टर्स आहेत त्यांना या ठिकाणी तातडीनं पाचारण करावं व या परिसराचा अभ्यास करावा व तातडीनं त्या ठिकाणी त्या लोकांच्या समस्येवर मात करावी, जेणेकरून लोकांच्या मनातली भीती नष्ट होईल.